आता या क्षणाची सगळ्यांच्या चर्चेतली बातमी ज्याने आपण सुरुवात करतोय ती बातमी आहे दिल्लीतल्या नोएडा इथून ट्विन टॉवर जमीनदोस्त करण्यात आला। भ्रष्टाचाराचे मनोरे अखेर भुईसपाट झाले। केवळ आणि केवळ 9 सेकंदात 32 मजली टॉवर हा पत्त्यासारखा कोसळला। वादग्रस्त ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त झालाय। 9 सेकंदात दोन्ही टॉवर धुळीस मिळालेले आहेत। नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले महाकाय ट्विन टॉवर्स जमीनदोस्त करण्यात आले। 9 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर एपेक्स आणि सेयान हे सुपरटेक कंपनीच्या मालकीचे महाकाय टॉवर्स पाडण्यात आले। एपेक्स ही इमारत 32 मजली तर सेयान 29 मजली स्फोटकांचा वापर करून हे ट्विन टॉवर्स पाडण्यात आले। या पाडकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला। या पाडकामादरम्यान नोएडा परिसरात 560 पोलीस, 100 राखीव दलाचे जवान आणि 4 एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या होत्या। नोएडातील सेक्टर 93A मधील एमराल्ड कोर्ट गृहनिर्माण प्रकल्पातील या टॉवर्समध्ये 850 फ्लॅट्स होते। नोएडा ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेला लागून असलेल्या या टॉवर्सची उंची 100 मीटरला म्हणजेच कुतुब मिनारापेक्षाही जास्त होती। पुण्यात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या क्षणाला आपल्याबरोबर। प्रशांत, गेल्या काही दिवसांपासून हा ट्विन टॉवर पाडण्याच्या संदर्भातली तयारी सुरू होती, अखेर आज तो जमीनदोस्त झालाय। प्रशांत, बरोबर आहे विशाल, खास करून जर बघितलं आपण तर त्या पद्धतीचं माहिती मिळते की अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, सोबतच असं म्हणता येईल की असं तंत्रज्ञान ज्या तंत्रज्ञानाने कुठल्याही प्रदूषणात वाढ झाली नाही अशा प्रकारचं तंत्रज्ञान 9 सेकंदामध्ये संपूर्ण हे टॉवर जे आहे, जे भ्रष्टाचाराचे मनोरे होते ते संपूर्ण मनोरे जमीनदोस्त करण्यात यश आलेलं आहे। 2 कंपन्या होत्या, एक परदेशी कंपनीची ईडी आणि दुसरी ईडी ऑफिसच्या 2 भारतीय कंपनी, या दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून हे टॉवर आज जमीनदोस्त करण्यात आले। बरोबर 2:30 वाजता एक जो इलेक्ट्रिक टॉक असतो, जो इलेक्ट्रिक स्पार्क असतो, त्याच्या माध्यमातून या प्रकारे ही मोठी, ज्याकडे संपूर्ण भारतातल्या सोबतच जगातल्या अनेक लोकांचं लक्ष लागलं होतं, गेल्या अनेक वर्षातील ही सगळ्यात मोठी अशी भ्रष्टाचाराची कारवाई मानता येईल की जी मोठी कारवाई सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने करण्यात आली होती, ज्यामध्ये आज 2:30 वाजता निश्चित करण्यात आली होती आणि 9 सेकंदामध्ये हे संपूर्ण इमारत जे आहे हे जमीनदोस्त करण्यात आलेली आहे। विशाल, प्रशांत, ज्या प्रकारे ट्विन टॉवर जमीनदोस्त करण्यात आलं, हा एक प्रकारे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या सगळ्या बांधकाम व्यावसायिकांना चाप म्हणता येईल का, किंवा त्यांना हा एक धडा आहे का? बरोबर आहे, एक मोठा धडा आहे। ज्या पद्धतीनं ही संपूर्ण कारवाई करण्यात आली, ज्या एकतर ज्या बद्दल बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक तर ही कारवाई करताना नोएडा पोलीस असो किंवा नोएडा प्राधिकरण असो किंवा सोबतच जर बघितलं सगळे जे शास्त्रज्ञ असो यांच्या माध्यमातून कुठेतरी मोठी कारवाई करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि भ्रष्टाचाराचा धडा मिळावा। यानंतर अशा प्रकारे कोणी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून, समजा तुम्हाला 25 माळ्याची परवानगी मिळाली असेल तर तुम्हाला 25 माळेच बांधता येईल, त्यामुळे तुम्ही 32 माळे बांधू शकणार नाही। एकीकडे या संपूर्ण याच्यामध्ये जर बघितलं आपण तर जेवढी परवानगी होती माळे बांधण्याची त्यापेक्षा दुप्पट माळे बांधण्यामध्ये सुपरटेक पुढं होतं आणि त्याचमुळे ही तक्रार करण्यात आली होती आणि या तक्रारीनंतर जवळपास 8 वर्ष कोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी झाल्यानंतर शेवटी सुप्रीम कोर्टाने हे जे भ्रष्टाचाराचे मनोरे आहे याला तोडण्याचे आदेश दिले। तोडताना हेही स्पष्ट केलं की आजूबाजूच्या 7,000 लोकांना यामुळे कुठलाही त्रास होणार नाही अशा प्रकारचं नियोजन करा। तर त्याच पद्धतीचं नियोजन आज उत्तर प्रदेश सरकार, नोएडा प्राधिकरण, त्यानंतर ज्या कंपन्या यांना हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला तोडण्यासाठी ती कंपनी, त्यानंतर सोबतच महानगरपालिका, याच्या सगळ्या माध्यमातून तिथल्या जवळपास 7,000 रहिवाशांना इथून त्या आज सकाळी 7 वाजता त्यांना त्यांच्या निवासस्थानातून दुसरीकडे हलविण्यात आलं आणि तिथे त्यांना तात्पुरता निवारा देण्यात आला। अशा प्रकारे आणि सोबतच त्या घरातील सगळं सामान जे आहे, जे कुठल्याही शक्यता आहे त्या सगळ्यांना देखील पॅकिंग करण्यामध्ये मदत केलेली आहे। त्यामुळे एक प्रकारे भ्रष्टाचाराला मोठा धडा शिकवावा असा प्रयत्न आजच्या या कृतीत झालेला आहे। स्टुडिओ प्रशांत, ट्विन टॉवर पाडणं याच्यात अनेक तांत्रिक बाबी होत्या, त्या जर आपण लक्षात घेतल्या तर हे सगळंच पाडकाम जोखमीचं होतं, कारण काही सेकंदात हे कोसळणार होतं। आजूबाजूला इमारती देखील होत्या, जसं तू म्हणालास की सगळी काळजी घेण्यात आलेली होती, पण सुरक्षा व्यवस्था हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा होता, ती कशी ठेवण्यात आली होती? प्रशांत,
बरं, आता एक क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. बघा, नॉयडामधील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले महाकाय ट्विन टॉवर जमीनदोस्त करण्यात आले आहेत. 9 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर एपेक्स आणि सेयान हे सुपरटेक कंपनीच्या मालकीचे महाकाय टॉवर्स पाडण्यात आलेत. पुन्हा एकदा आपण जाऊयात प्रशांतकडे. प्रशांत, या दरम्यान खरं तर सुरक्षा व्यवस्था ठेवणं हा देखील महत्त्वाचा मुद्दा होता. ती कशा प्रकारची होती? विशाल, जर आपण बघितलं इथे तर गेल्या आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने इथे सुरक्षा वाढवण्यात आली. सर्वात प्रथम जर बघितलं इथं तर उत्तर प्रदेश पोलीस होते. त्यानंतर काल रात्री इथे निमलष्करी दल तैनात करण्यात आलं. सोबतच एनडीआरएफच्या चमू देखील तैनात करण्यात आल्या. जवळपास 500 पेक्षा जास्त पोलीस जवान इथे तैनात होते. सर्व ज्येष्ठ अधिकारी, कमिशनर पासून डीजीपीच्या लेवलचे सगळे अधिकारी इथे उपस्थित होते. सोबतच निमलष्करी दलाचे जे जवान होते ते देखील टप्प्याटप्प्यावर होते. जवळपास 100 पेक्षा जास्त जवान हे आजूबाजूच्या परिसरात होते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचं ठरतंय की पोलिसांनी सुरक्षा कडकवट बंदोबस्त केला होता. मीडियासाठी एक विशिष्ट जागा देण्यात आली होती. त्यानंतर महत्वाचं म्हणजे जर बघितलं याच्यामध्ये तर जवानांना या प्रकारे सजवण्यात त्यांचं प्रशिक्षण देखील करण्यात आलं होतं. आणि त्यातून कुठेतरी एक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलून हे टॉवर आज जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे. सबसे पहिले वो फिर गई नाही. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि या सगळ्या ट्विन टॉवरच्या पाडकामनंतर तिथल्या काही रहिवाशांशी आम्ही बातचीत केली. बघूयात त्यांनी काय म्हटलं. बहुत अच्छा है, इंडिया में एक एग्जाम्पल मिला है. सबसे खुशी की बात है कि अभी मैसेज आया है कि नो कोलेटरल डैमेज. अब हम लोग साइट पर जा रहे हैं. सारी बिल्डिंग्स इंटैक्ट हैं. सिर्फ जो टूटनी थी वही टूटी हैं. आणि पुन्हा एकदा आपण याची दृश्य बघूयात. बघा कशा प्रकारे केवळ 9 सेकंदात दोन्ही टॉवर्स धुळीस मिळाले. या टॉवरच्या संदर्भात न्यायालयीन लढाई सुरू होती. अनधिकृतपणे हे टॉवर जे ते उभारण्यात आलेले होते. आपण जर या टॉवरबद्दलचा अधिक तपशील जाणून घ्यायचा झाला तर बघा, काही बांधकाम व्यावसायिक किती धीटपणे इतक्या मजल्याचे टॉवर्स उभारू शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे उत्तम म्हणण्यापेक्षा अनधिकृतपणे जर बांधकाम केलं तर त्याचं पाडकाम कसं केलं जाऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणता येऊ शकेल. 9 सेकंदात दोन्ही टॉवर जे आहेत ते धुळीस मिळालेत. अपेक्स आणि सेयार हे सुपरटेक कंपनीच्या मालकीचे महाकाय टॉवर्स पाडण्यात आलेत. अपेक्स ही इमारत 32 मजली तर सेयान ही 29 मजल्यांची इमारत होती. तब्बल 3700 किलो स्फोटकांचा वापर करून हे ट्विन टॉवर्स पाडण्यात आलेत. आणि या पाडकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या पाडकामादरम्यान नॉयडा परिसरात 560 पोलीस, 100 राखीव दलाचे जवान आणि 4 एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या होत्या. नॉयडातील सेक्टर 93A मधील एमराल कोर्ट गृहनिर्माण प्रकल्पातील या टॉवर्समध्ये 850 फ्लॅट्स होते. नॉयडा ग्रेटर नॉयडा एक्सप्रेसवेला लागून असलेल्या टॉवर्सची उंची 100 मीटरला म्हणजेच कुतुब मिनारापेक्षाही जास्त होती. कुतुब मिनारापेक्षाही या टॉवरची उंची जास्त होती. आणि याबद्दल ज्यावेळेस न्यायालयात लढाई सुरू झाली, गेल्या काही वर्षापासून ही लढाई सुरू होती. अखेर सुप्रीम कोर्टाने हे टॉवर्स अनधिकृत असल्याचं घोषित करून ते पाडायलाच हवे, त्याचं पाडकाम करा असं सांगण्यात आलं. अखेर हे 32 आणि 29 मजल्याचे टॉवर पाडायचे कसे किंवा याच्यावरती कारवाई कशा पद्धतीने व्हावी या दृष्टीने तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. आणि जर आपण पाहिलं तर तब्बल 3700 किलो स्फोटकांचा वापर करून हे ट्विन टॉवर्स पाडण्यात आलेले आहेत.